सो म्हणून म्हणते मी, जरा शांत राहा. मी शांतच आहे ना. हेच हेच नकोय ना. कूल डाऊन जरा, प्लीज शांत राहा. हाय ईशा. हाय, या ना प्लीज, या. या ना. कशी आहेस तू? मजेत. हे सगळं अगदी अनएक्सपेक्टेड घडलं. आय मीन सत्यजितचं हे असं इकडे येणं. तुझाच भाऊ आहे ना तो. सॉरी, माझं डोकं टाळ्यावर नाहीये. मी नाही बोलतच नाही. मी शांत राहतो. हो, म्हणजे आपल्या कुणालाच माहिती नव्हतं असं काही अचानक होईल. काय करायचं आता? अरे माझा एक मित्र आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे, सणके डोक्याचा आहे. त्यालाच फोन करतो मी आता. असल्या लोकांना सरळ करायला ना तोच पाहिजे. हे मी फक्त म्हणतोय, मी हे असं काही करणार नाही. माझं डोकं फिरलंय, माझ्या मनात येत आहे फक्त ते मी बोलून दाखवतो. मी असं काही नाही करत. मला असं वाटतंय की ईशा, जर आपण हे सगळं शांतपणे हँडल केलं तर आपल्या सगळ्यांकरताच ते ठीक राहील. हो हो, मी पण हेच म्हटलं याला. जितक्या शांतपणे आपण वागू तितकं बरं होईल. मी नाही राहू शकत. या माणसाची मी शांतपणे नाही वागू शकत. यांनी कसंही वागायचं आणि आपण काय घाबरायचं? दिस नॉट डन. त्याला कळतंय फोर्सफुली आपण काहीच नाही करू शकत ना. त्याला कळतंय हे. आफ्टर ऑल आपण असं नाही म्हणू शकत त्यांना, कारण ते घराचे वारसदार आहेत. वारसदार म्हणजे काय? हे वारसदार हा शब्द ना तुम्ही कायद्याच्या भाषेत बोलताय फक्त. हे वारसदार म्हणजे काय? रक्ताचं नातं असलेला, हा सख्खा मुलगा, मी आपली गादी चालवणारा. हा असा मुलगा असतो जो आपल्या कुटुंबाला सांभाळतो, त्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, जबाबदारी घेतो. याने काय सांभाळलं आपल्या कुटुंबाला? बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे ते चुकीचेच आहेत असं म्हणतोय तो. आणि मुख्य म्हणजे त्यांना पश्चाताप झालेला नाहीये, हे चुकीचंच आहे त्यांचं. त्यांना म्हणतोय तो, त्यांचं चुकीचंच आहे. ईशा, ओम आता मला बोलत नाहीये हे कळतंय मला. थँक्स.